सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये अकोल्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल केळकर उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार श्रोते हो, आज आपण त्यांच्याशी आत्महत्या प्रतिबंध दिन जो आहे त्यानिमित्तानं संवाद साधणार आहोत. सर, एक वय असतं की त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं कवी असतो. तो म्हणजे कविता म्हणा किंवा चारोळी म्हणा, काहीतरी करतो है ना. तसं एक वय नाही म्हणणार मी, एक वेळ असते की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार एकदा तरी डोकावून जातोच. बहुतेकांच्या बाबतीमध्ये हा क्षणिक असतो, पण काहींच्या बाबतीमध्ये ही भावना त्यांना घेरून टाकते आणि मग ते टोकाचं पाऊल उचलतात. बरोबर श्रोते हो, हे टोकाचं पाऊल का उचलल्या जातं याच विषयी आज आपण डॉक्टर अमोल केळकर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगू आपण, आत्महत्या म्हणजे काय? हा आजार आहे का, मानसिक आजार आहे का? तर आत्महत्या म्हणजे स्वतःहून इजा करणे, स्वतःला मारण्याचा प्रयत्न करणे आणि स्वतःचं जीवन संपवणे, हे थोडक्यात सांगायचं तर आत्महत्या आहे. मुख्यतः काय आहे की आत्महत्याला आपण आजार आहे असं नाही म्हणू, हे एक साईन अँड सिम्पटम आहे आणि आत्महत्येच्या मागे बरेचशी कारणं आहेत. 90% प्रोबॅबिलिटी आहे, चान्सेस आहे की आत्महत्या जेव्हा माणूस करतो त्याच्या मागे काही ना काही मानसिक आजार त्या व्यक्तीला असतो. उदाहरणार्थ डिप्रेशन, ज्याला आपण एकदम सिंपल भाषेत म्हणायचं तर नैराश्य किंवा उदासीनता असं म्हणतो. काही लोकांना बायपोलर डिसऑर्डर देखील असू शकतो. काही लोकांना स्किझोफ्रेनिया हा आजार असतो. काही लोकांचं जे पर्सनॅलिटी आहे ती अशी असते की त्यांना सारखं वाटतं की आत्महत्या करावं. काही लोक व्यसनाच्या आहारी जातात, म्हणजे दारू म्हणा, गांजा म्हणा. आजकाल नवीन व्यसनाचे जे रेट आहे ते खूप वाढतं आहे, तर या व्यसनाच्या आहारी पण ते जाऊ शकतात आणि आत्महत्या करू शकतात. आणि फक्त 10%च असे लोक आहे ज्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार नसतो, पण तरीही त्यावेळेला काहीतरी इम्पल्सिव्ह विचार येतो, काहीतरी राग येतो आणि मग मेंदूचा खटका उडून जातो आणि मग त्यावेळेला तो व्यक्ती आत्महत्या करू शकतो. तर हे मुख्य प्रॉब्लेम्स आहेत, जे आपण आजार त्याला म्हणू शकणार नाही. हे तुमचं काही मनामध्ये जे काही चालू असतात, विचार चालू असतात किंवा तुम्ही जे काही फेस करता जगामध्ये, ते तुमच्या मनाला सहन झालं नाही किंवा नकारात्मकता तुम्हाला पचली नाही, तर तुम्ही या गोष्टींकडे वळू शकता. कुठल्या वयोगटातल्या व्यक्तींसाठी आपण सांगू शकतो का की विशिष्ट या वयोगटातल्या व्यक्तींमध्ये असे जास्त विचार येतात नकारात्मक? हे आत्महत्येचं तर असं आहे की कुठल्याही वयोगटात हे आत्महत्येचे विचार येऊ शकतात. युजली 13-14 वर्षाच्या खाली हे विचार येत नाही, कारण की त्यावेळेला हे जे इमोशन्स आहे, ह्या ज्या भावना आहेत, या डेव्हलप झाल्या नसतात. 13 वर्षांपासून ते वयाच्या 80, 85, 90 वर्षापर्यंत आत्महत्येचे विचार कोणालाही येऊ शकतात. कोणीही त्यातनं मुक्त नाही. आपण काय सांगू की त्यांच्या मनामध्ये काय घालमेल चालली असते, म्हणजे जेणेकरून आपण ओळखू शकू की ही व्यक्ती अस्वस्थ आहे किंवा ही व्यक्ती असं काही टोकाचं पाऊल उचलेल? हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, काही लोकांच्या मनात खूप वेदना असतात. वेदना म्हणजे ज्याला आपण म्हणू पेन. ते पेन बाहेरनं दिसत नाही, फिजिकल पेन, ते इमोशनल पेन असतं. तर जेव्हा हे वेदना असह्य होऊन जातात, असं वाटतं की आता मला हे सहन करता येणार नाही, त्यावेळेला हा व्यक्ती ते करू शकतो. दुसरं आहे, आम्ही नेहमी सांगतो पेशंट्सला की तुम्हाला होपलेस, हेल्पलेस किंवा वर्थलेस वाटतं आहे का. होपलेस म्हणजे कुठल्याही प्रकारची आशा राहिलेली नाही, असं वाटतं आहे की हे जीवन संपवलेलं बरं आहे. हेल्पलेस म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटतं की कोणीही मला या प्रॉब्लेममधनं काढू शकणार नाही, हेल्प करू शकणार नाही आणि मी पण कोणाची हेल्प करू शकणार नाही. आणि वर्थलेस म्हणजे माझ्या आयुष्यात माझी काळी मात्र पण किंमत नाही. तर ह्या भावना पण त्या लोकांमध्ये येऊ शकतात. काही लोकांना असं वाटतं की मी आता या जगामध्ये बर्डन झालो आहे, एक भार झालो आहे. माझ्या आयुष्यातले जे माझे निकटवर्ती आहे, माझे रिलेटिव्ज आहे, त्यांच्यावर मी भार झालेलो आहे. मग त्या व्यक्तीला असं वाटतं की मी जर याच्यातनं निघून गेलो, माझी जर सुटका झाली,
तर माझे नातेवाईक, माझे फॅमिली मेंबर्स निश्चिंत होतील आणि मग मी बर्डन होणार नाही. काही लोकांना त्यांच्या डोक्यात डिस्टॉर्टेड थॉट्स येतात. डिस्टॉर्टेड म्हणजे जे नेहमीचे जे थॉट्स असतात त्याच्यापेक्षा वेगळे थॉट्स. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. समजा कुठला व्यक्ती नीटची एक्झाम देतो आहे मेडिकलची आणि त्याला कमी मार्क मिळाले, तर तो म्हणेल की हरकत नाही, मी पुढच्या वर्षी परत प्रयत्न करील, परत मार्क आणील. हे झालं नॉर्मल थिंकिंग. पण काही लोकांमध्ये जर त्याला नीटमध्ये मार्क कमी मिळाले तर त्याला असं वाटायला लागतं की अरे बापरे, खूप मोठा अपराध, खूप मोठा गुन्हा झालेला आहे, खूप मोठा एम्बॅरसमेंट झाला आहे, सगळे लोक मला शिथू करतील, माझ्या आईवडिलांची जी मान आहे ती खाली झाली आहे आणि आता जर मी मरून गेलो तर हाच एक मात्र उपाय आहे. याला आपण म्हणतो डिस्टॉर्टेड थिंकिंग. तर या प्रकारची घालमेल आणि या प्रकारच्या भावना या लोकांमध्ये सुरू असतात. त्या आपण ओळखू शकतो का चेहऱ्यावरती आपल्याला दिसतील का, किंवा त्यांच्याशी बोलून, किंवा काय पालक किंवा आपण पाहतो आता मुलांचा विषय निघालाच आहे की ही जी किशोरवयीन मुलं आहे यांच्यामध्ये पण आपल्याला प्रचंड प्रमाण दिसतं आत्महत्या करण्याचं. तर आईवडील एकदम हताश होतात, निराश होतात नंतर की हे असं कसं झालं. तर आधी काय लक्षणं आपल्याला दिसू शकतात का की आपण ओळखायचं बोलण्यातनं म्हणा किंवा त्याच्या वागण्यातनं म्हणा? हा फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 3-4 महत्त्वाचे सायन्स अँड सिम्पटम्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हा व्यक्ती पुढे जाऊन आत्महत्याचा प्रयत्न करू शकतो का. सर्वात पहिलं म्हणजे व्हर्बल सायन्स. व्हर्बल म्हणजे बोलून. बरेचदा हे जे किशोरवयीन मुलं असतात हे म्हणतात की आई बाबा मला आता जगायचं नाही आहे, मला नेहमी करता झोपून जायचं आहे, मला या वेदना सहन होत नाही आहे, मी मेलो तर मी कुठे जाईन. तर हे जे सगळे सायन्स आहेत याला आपण म्हणतो व्हर्बल सायन्स. तर तो हे सगळं म्हणू शकतो. दुसरं आहे बिहेवियरल सायन्स. बिहेवियर म्हणजे त्याच्या वागणुकीतनं घरच्या लोकांना किंवा मित्रमंडळींना कळतं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तर वागणूक म्हणजे कशी की तो आयसोलेटेड राहायला लागतो, एकटा राहायला लागतो, जास्त सोशल होत नाही, ज्या गोष्टींमध्ये त्याला पहिले मजा यायची ती गोष्ट तो करत नाही, TV पाहत नाही, मोबाईल पाहत नाही, मित्रांसोबत खेळत नाही, सारखा मोबाईलवर चेक करतो की डिप्रेशन म्हणजे काय, सुसाईड म्हणजे काय, फेसबुक इंस्टाग्रामवर सारख्या निगेटिव्ह पोस्ट टाकतो की या जगण्यात काही अर्थ नाही आहे असे पोस्ट टाकू शकतो. किंवा काही लोक वेपन्स किंवा रिव्हॉल्वर किंवा काही कीटकनाशक, पॉयझन हे सारखं शोधत राहतात. तर हे झाले सगळे बिहेवियरल सायन्स. आणि शेवटचे सायन्स म्हणजे मेंटल आणि इमोशनल सायन्स. मेंटल आणि इमोशनल सायन्स म्हणजे वारंवार लहान गोष्टीत त्या व्यक्तीला रडू येणे, भूक न लागणे, उदास वाटणे, निराश वाटणे, हताश वाटणे, असं वाटणे की आयुष्यात काही अर्थ नाही आहे जगून. तर हे सगळे जे सायन्स अँड सिम्पटम्स आहे याच्यावरनं पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी किंवा मित्रांनी पिकअप करायला पाहिजे की याला काहीतरी गडबड आहे. त्याचबरोबर ज्या लोकांची हिस्ट्री आहे की याच्या पहिले पण त्या व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे किंवा आत्महत्येबद्दल बोलून दाखवलं आहे, तिथे पण गडबड आहे, ते आपण पिकअप केलं पाहिजे. आणि काही लोकांच्या घरी त्यांच्या आईवडिलांनी पण आत्महत्या केली असते, ज्याला आपण म्हणतो फॅमिली हिस्ट्री. तर ही हिस्ट्री शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे. मला हाच प्रश्न विचारायचा होता. आपल्याला आणखीन पण काही बोलायचं आहे, पण आता हिस्ट्री निघालीच आहे, तर अनुवंशिकता असते का याच्यामध्ये, आढळते का आपल्याला? खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. कारण की जेनेटिक म्हणजे अनुवंशिक आजार हा डेफिनेटली आहे. आई वडिलांनी जर आत्महत्याचा प्रयत्न केला असेल, आत्महत्या केली असेल, तर ते जीन्स जे आहे ते जीन्स आपल्या मुलांना पण पास होण्याची संभावना जास्त आहे. अशा लोकांमध्ये आत्महत्या करण्याचं जे प्रमाण आहे हे 200 ते 300% अधिक आहे. का असं होतं? कारण की ते जीन्स आपल्या मुलांना पण पास होतात. पण त्याचबरोबर ज्या घरात आत्महत्या झाली आहे त्या घरातलं जे वातावरण असतं ते फार निगेटिव्ह होत जातं. आणि आपण जसं म्हणतोच की लहान मुलं आपल्या आईवडिलांना रोल मॉडेलिंग करतात. त्याच्यामुळे लहान मुलांना जर कळलं की आपल्या आईवडिलांनी आत्महत्या केली आहे तर ती भावना त्यांच्या डोक्यात पण यायला लागते आणि मग त्यांना पण असं वाटायला लागतं की हे मार्ग उचलणं योग्य आहे का. तर तो पण एक मोठा फॅक्टर आहे.
नक्कीच आहे. अशा वेळेत आपण थोडं सजग राहिलंच पाहिजे. जर घरामध्ये कुठल्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे तर त्यांचा मुलांवर परिणाम होऊ शकतो. तर बरोबर. त्या दृष्टीने पण मुलांच्या हालचालींकडे किंवा ते कुठल्या मानसिकतेतनं चालले आहेत याकडे सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. सर, आपण किशोरवयीन मुलांच्या बाबत बोलत होतो की त्यांच्यामध्ये आपल्याला भरपूर आत्महत्येचं प्रमाण सापडतं आहे किंवा त्यांचे काय विचार होत आहेत, काय लक्षणं त्यांच्यामध्ये दिसून येतात हे तुम्ही सांगितलं. पण त्याच दृष्टीने पालकांसाठी काय सांगाल की आता सोशल मीडिया आहे, तुम्ही सांगितलं की ते काय पोस्ट टाकतात, तर थोडं ते मार्गदर्शन तुमच्याकडनं अपेक्षित आहे की पालकांनी कसं लक्ष ठेवावं या मुलांकडे? जसं मी आत्ता पण बोललो की आजकाल काय होत आहे ना की एक सोशल प्रेशर क्रिएट होत आहे की माझा मुलगा अभ्यास नाही करत आहे, माझ्या शेजाराचा मुलगा खूप अभ्यास करतो आहे. तर हे जे प्रेशर क्रिएट होत आहे एस्पेशली अभ्यासाबद्दल की तुला डॉक्टर किंवा इंजिनियरच बनलं पाहिजे तरच तुझ्या आयुष्यामध्ये पुढे काही फ्युचर आहे, नाहीतर फ्युचर नाही. तर त्याच्यामुळे मुलं घाबरून जातात, खूप जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवणे, तर हे पूर्णपणे पालकांच्या दृष्टीने चुकीचे आहे. नंबर 2, कंपॅरिझन. आजकाल सतत कंपॅरिझन होत आहे की माझ्या पुतण्याचा तर इतका चांगला नंबर आला, तुझा का बरं येत नाही, तुझ्या वर्गातल्या टॉपरला 99% आहे, तुला 92%च का बरं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना या आपण नक्कीच लक्षात घेतल्या पाहिजे की ह्या चुकीच्या आहे. त्याचबरोबर पालकांनी हे पण बघितलं पाहिजे की घरी मुलांना काही त्रास होतो आहे का, कोणी त्यांना बुली करत आहे का, कोणी त्यांना टॉर्चर करत आहे का, कोणी त्यांना अब्यूज करतो आहे का, कारण की हे फॅक्टर्स पण बघितल्या जात नाही. आणि सोबतच प्रेम, एम्पथी ही जी भावना आहे, ज्याला आपण सिंपल भाषेत म्हणतो की मुलांना अंडरस्टँड करणे, त्यांच्या आयुष्यात काय हालचाली सुरू आहे, त्यांच्या आयुष्यात ते काय प्रॉब्लेम्स फेस करतात आहे, हे शोधणं पण गरजेचं आहे. एवढं जर पालकांनी केलं तर याचा खूप छान फायदा होऊ शकतो. निश्चितच पालकांनी या सगळ्या गोष्टी, या सगळ्या सूचना खूप काळजीपूर्वक ऐकाव्यात, कारण मुलांच्या मनावर कुठल्या गोष्टीचा आघात होऊन जाईल आपण सांगू शकत नाही. पण त्यांच्याकडे लक्ष ठेवणं पालक म्हणून, त्यांच्या या हालचालींचं निरीक्षण करणं आणि त्यांना प्रगती करण्यामध्ये मदत करणं हे सगळ्यात पहिल्यांदा पालकांचं कर्तव्य आहे. आणि त्यांनी ह्या गोष्टी खूप जाणीवपूर्वक ऐकल्या पाहिजे आणि केल्या पाहिजे. सर, आपण बघितलं की सोशल मीडिया आपण मुलं वापरतात, आपण लक्ष ठेवू शकतो हा काय पोस्ट टाकतोय, त्याच्या मनात काय चाललं आहे, आपलं थोडं त्याच्यावरनं आपण एक रीडिंग घेऊ शकतो. पण याच वेळेला प्रश्न हा आहे की सोशल मीडियावरती पण प्रचंड वेगवेगळ्या पोस्ट येत राहतात, तर त्याचा या मुलांवरती कसा परिणाम होतो? हे बघा, सोशल मीडिया ना आजकाल खूप मोठा एक विलन ठरला आहे. आम्ही रेग्युलरली लेक्चर्स देतो. माझं उद्याच ॲक्च्युली एका शाळेमध्ये लेक्चर आहे याच टॉपिकबद्दल की सोशल मीडिया आणि मुलं. तर सोशल मीडियामध्ये काय होत आहे की आजकाल खूप जास्त प्रमाणात व्हायलंट कंटेंट दाखवतात आहे. मग ते फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, वेगवेगळे मोबाईलवर ॲप्स असो. होतं काय की जेव्हा मुलं या ॲप्सला, या गेम्सला, इंस्टाग्रामला बघतात, त्यांच्या इमिजिएटली ब्रेनला डोपामाइन रिलीज होत जातं. आणि मग डोपामाइन रिलीज होत गेलं की तो व्यक्ती सारखा ते कंटेंट बघत जातो. आणि आपल्याला माहीतच आहे की आता AI मुळे काय होत आहे की त्या ॲप्सला माहिती आहे की मुलं काय बघतात आहे, त्याच्यामुळे मग तेच कंटेंट तो ॲप सारखा फिरवत राहतो. आणि अशामुळे या लोकांना एक वाट मिळते की हो बा, आपण जे करतो आहे, म्हणजे जे आत्महत्या करतो आहे, जे आयडियली चुकीचे आहे ते आपण बरोबर करतो आहे असं त्यांना वाटायला लागतं, कारण की सोशल मीडियाचं जे वर्ल्ड आहे ते पूर्णपणे व्हर्च्युअल आहे. नंबर 2, मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना हे सांगतो की सोशल मीडियाचा जो युजेज आहे तो अर्ध्या तासाच्या वर नको. कुठल्याही प्रकारचा अभ्यास असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे जर आपण बंधन टाकलं तर मुलांवर चांगला परिणाम नक्कीच त्याचा होऊ शकतो. निश्चितच आपण पाहतो की आपण एक साखळी करून जगत असतो ना. मला भाऊ पाहिजे, बहीण पाहिजे, आत्या, मावशी, सगळेजण आपण हातात हात घालून आपण हे जीवन पुढे नेत असतो. अशा वेळेला श्रोते हो, लक्षात घ्या की फक्त पालकच नाही तर अगदी आपले मित्रमैत्रिणी असतील, माझा मोठा भाऊ, छोटा भाऊ असेल, कोणी असेल, पण त्याच्या वर्तणुकीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तो कुठल्या मानसिक स्थितीत न जातो आहे, तो आनंदी आहे का, किंवा एखादी गोष्ट त्याच्या मनाला लागली असेल तर तेव्हाच त्या भावनांचा जर निचरा झाला, त्याच्या मनात जर कुठलं काही गोष्ट रुतून बसली आहे, ती ओळखून जर त्याविषयी बोलल्या गेलं तर हे असे मनात कुठले नकारात्मक विचार आले असतील तर ते निघून जायला निश्चितच मदत होऊ शकते.
सर, मला हे सांगा की इतर व्यक्ती जेव्हा आत्महत्या करतात, काय आपण ती कारणं आणि त्याची लक्षणं सांगू? आत्महत्या करण्यामागे मुख्यतः 4 वेगवेगळी कारणं आहेत. सगळ्यात पहिलं तो म्हणजे मानसिक आजार, सर्वात महत्त्वाचं. मानसिक आजार वेगळ्या प्रकारचे असू शकतात. जसं मी आताच बोललो की डिप्रेशन हा सर्वात मोठा विलन या लोकांमध्ये आहे. डिप्रेशन म्हणजे नैराश्य, उदासीनता, काही करण्याची इच्छा न होणे, उदास वाटणे. दुसरं म्हणजे मी म्हटलो की बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर म्हणजे मध्ये काय होतं की कधी कधी खूप जास्त आनंद होतो, कधी खूप जास्त डिप्रेशन होतं. तर बायपोलर डिसऑर्डरमध्ये पण आत्महत्या करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. तिसरं आहे स्किझोफ्रेनिया, जो एक पूर्णपणे वेगळा आजार आहे, पण 1% लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे विचार येतात. चौथा आहे पर्सनॅलिटी इश्यूज, काही व्यक्तिमत्वामध्ये प्रॉब्लेम असेल तरी असं होऊ शकतं. आणि पाचवं मी बोललो की सबस्टन्स म्हणजे नशा आपण ज्याला म्हणतो, दारू, सिगरेट, गांजा आणि वेगळ्या प्रकारचे नशा. तर हे झालं मानसिक आजार. दुसरं म्हणजे काही शारीरिक आजार असतात असे की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला असं वाटतं की आता मला या वेदना सहन होत नाही आहे आणि आता मी मेलेलं बरं. उदाहरणार्थ पॅरालिसिस, काही लोकांना एड्स, HIV. तर अशा प्रकारच्या लोकांना असं वाटतं की मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, अशा प्रकारच्या लोकांना वाटतं की आता मला जगून काही फायदा नाही, माझं पूर्ण शरीर जे आहे ते निकामी झालेलं आहे. तिसरं कारण म्हणजे घरात किंवा बाहेर होणारे रिलेशनशिप्स आणि सोशल प्रॉब्लेम्स. आपल्या सतत बायकोसोबत, मैत्रिणीसोबत, मुलांसोबत सतत भांडण होणे, आपण नकोसं होणे, बायकोसोबत किंवा नवऱ्यासोबत डिवोर्स, ब्रेकअप, फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणजे आर्थिक विवंचना, अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी. मुलांमध्ये जर बघितलं तर मुलांमध्ये जसं मी आत्ता बोललो की अकॅडमिक प्रॉब्लेम्स म्हणजे पाहिजे ते यश मिळत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे पण आत्महत्याचा विचार वाढू शकतात. आणि लास्ट म्हणजे इम्पल्सिव्ह, की कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार नाही, पण काहीतरी अशी घटना घडून जाते त्या अर्ध्या तासात की त्या व्यक्तीला खूप जास्त लाज वाटते, खूप जास्त वेदना होतात आणि काहीतरी खटका उडतो आणि तो व्यक्ती म्हणतो की आता मेल्याशिवाय मला दुसरा ऑप्शन नाही, आणि तो इमिजिएटली आत्महत्या करून टाकतो. तर हे सर्वात घातक आहे. सर, यासाठी आपण काय सांगू, नेमका कशा पद्धतीने विचार करावा? कारण ती व्यक्ती स्वस्थ आहे, एकदम चांगली आहे आणि अगदी थोड्या काळासाठी काहीतरी घटना घडते आणि ती व्यक्ती आत्महत्या करते. अशा लोकांसाठी आपण काय सांगू, त्यांनी कशी आपली विचाराची दिशा सकारात्मक ठेवली पाहिजे? हे बघा, अशा वेळेला ना सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या जे आजूबाजूचे लोक आहे, कारण की इमिजिएटली तुम्हाला डॉक्टर तर काही सापडणार नाही, तर तुमच्या आजूबाजूला जे लोक आहे इमिजिएटली जर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी संपर्क केला, त्यांना आपल्या मनातली जी घालमेल आहे ती सांगितली, तर त्यांना समजेल की हे जे बिहेवियर आहे ते इम्पल्सिव्ह बिहेवियर आहे आणि ती जर वेळ निघून गेली तर त्या व्यक्तीचे आत्महत्याचे जे विचार आहे ते चालले जातात. आम्ही आता बरेचसे पेशंट्स बघतो जे आत्महत्या करणार होते, पण त्यांना कोणीतरी सापडलं, त्यांच्याशी कोणीतरी बोललं, त्यांनी चर्चा केली आणि ती वेळ निघून गेली आणि त्यानंतर तो व्यक्ती आता म्हणतो की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की इमिजिएटली तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना कॉन्टॅक्ट करा. दुसरं म्हणजे आता टोल फ्री सुसाईड नंबर्स निघाले आहेत. इनफॅक्ट जे आमचं हॉस्पिटल आहे, केळकर हॉस्पिटल, आम्ही पण वेबसाईटवर आमच्या सुसाईड टोल फ्री नंबर आमचा टाकलेला आहे. कुठल्याही व्यक्तीला जर तो असं वाटलं की मला आत्महत्या करायची इच्छा होते, तर त्यांनी इमिजिएटली फोन उचलावा. नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला किंवा आमच्या हॉस्पिटलला कुठलाही हॉस्पिटलचा नंबर डायल करावा आणि आमच्याकडनं किंवा हे जे लोक आहेत त्यांच्याकडनं ते लोक बोलतील आणि जे आपल्या मनात विचार येतात आहे, घालमेल होत आहे, ते विचार दूर करण्याचा प्रयत्न करतील. तर असे इमिजिएट स्टेप्स तुम्ही घेतले पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांसोबत डॉक्टरकडे गेलं पाहिजे, ट्रीटमेंट घेतली पाहिजे, काउन्सिलरकडे गेलं पाहिजे, ज्याच्यामुळे तो जो पिरियड आहे तो चालला जाईल आणि त्या व्यक्तीला एकदम चांगलं वाटेल. निश्चितच मुलाखत ऐकणारं प्रत्येकाने लक्षात घ्यावं आणि इतर सगळ्यांपर्यंत पण हा संदेश पोचवावा की बाबा जीवन खूप सुंदर आहे, पण होऊ शकते एखादी घटना तुम्हाला प्रचंड तुमच्या मनाला लागलेली आहे, पण आपले विचार आपण कसे सकारात्मक ठेवू शकू यासाठी आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. आपल्या आसपासचे अतिशय आपल्यावरती प्रेम करणारे जे लोक आहेत ते नक्कीच आपल्याला मदत करणारे असतात. आणि ह्या अशा काही होणाऱ्या ज्या आत्महत्या आहे, कारण अतिशय चांगल्या व्यक्तींना पण आपण ह्या असल्या घटनांमुळे गमावू शकतो, तर निश्चितच अशा
अशा सगळ्या विचारांपासून, नकारात्मक विचारांपासून स्वतःला आपण दूर ठेवलं पाहिजे. सर, डिप्रेशन हा एक मोठा घटक सांगितला तुम्ही. तर डिप्रेशन येऊ नये याच्यासाठी काय काय करता येईल सुरुवातीपासून? आपल्याला कसे विचार मुलांमध्ये रुजवता येतील की ते डिप्रेशनकडे जाणार नाहीत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ॲक्च्युली आजकाल काय होत आहे की जे फेलियर आहे, म्हणजे हरणे, हे मुलांना शिकवल्याच जात नाही आहे. त्याच्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना, इनफॅक्ट मला पण 2 लहान मुलं, मी त्यांना हे सांगतो की तुम्ही हरणं शिका. कारण की प्रत्येक टीचर, प्रत्येक आई वडिलांना वाटतं आहे की माझ्या मुलाने जिंकावंच, पहिलाच नंबर यावा. तर सुरुवातीला तर मात्र त्याला पहिला नंबर येतो 10वीपर्यंत, 12वीपर्यंत. पण त्यानंतर जेव्हा ग्रॅज्युएशन सुरू होतं आणि खरं आयुष्य जेव्हा सुरू होतं, तेव्हा त्याला लक्षात येतं की मी या जगातला काही हिरो नाही आहे. आणि त्याला अपयशाला समोर जावं लागतं आणि तिथे त्याला भीती बसत जाते. तर जितकं तुम्ही फेल व्हाल, जितकं तुम्ही वेगळे लेसन्स शिकाल, जितकं तुम्ही जग बघाल, तेवढं तुम्हाला डिप्रेशनपासून दूर राहता येईल. नंबर 1. नंबर 2, रेग्युलर आपली जर वर्क लाईफ बॅलन्स आपण मेंटेन केला, मग तो अभ्यास असो, मग आपला जॉब असो, त्याच्यासोबतच झोप नियमित आहे. 7 ते 8 तास, म्हणजे ॲडल्टसाठी म्हणतो मी, 7 ते 8 तास नियमित झोप, 7 ते 8 तास आपल्या घरच्या लोकांना किंवा आपल्या हॉबीज, पॅशन फॉलो करणे, आणि मग 7 ते 8 तास काम करणे. जर हे वर्क लाईफ आपण बॅलन्स केलं तर आपल्याला डिप्रेशन होण्याचे चान्सेस कमी आहे. त्याचबरोबर जेवण, चांगलं हेल्दी फूड जर आपण खाल्लं, आणि रोज 1 ते सव्वा तास अनइंटरप्टेड व्यायाम जर आपण केला. व्यायाम हा, मी डबल अंडरलाईन इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये सांगेन की व्यायाम हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की जर तुम्ही रेग्युलरली 1 ते सव्वा तास व्यायाम केला तर आपल्या डोपामाइन्स आणि सेरोटोनिन लेवल वाढतात आणि त्याच्यामुळे डिप्रेशन आलं असेल तरी ते चाललं जातं. आणि त्याचबरोबर सोशल रिलेशनशिप्स ठेवणे, जे फॉर्च्युनेटली इंडियामध्ये, भारतासारख्या देशामध्ये खूप चांगलं आपल्याला आहे की बा लोक क्लोजली नीट आहेत, म्हणजे एकमेकांचं बॉन्डिंग चांगलं आहे, कम्युनिटी चांगली आहे, लिसनिंग चांगलं आहे. तर जितकं चांगलं सोशल रिलेशनशिप ठेवाल, लोकांशी बोलणे, गप्पा गोष्टी करणे, मित्रमैत्रिणींसोबत जाणे, हिंडणे, फिरणे, वेकेशन्सवर जाणे, तितकं तुम्हाला चान्सेस आहे की डिप्रेशन तुम्हाला कमी होईल. सर, जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो, डॉक्टरांपर्यंत जायचं त्याला काम पडतं या नैराश्यामुळे किंवा इतर कारणांमुळे, तर फक्त समुपदेशन हाच एक इलाज आहे का, की औषधोपचार पण काही त्यांना दिला जातो? जर माइल्ड सुसाईडचे विचार असतील किंवा मला कधी कधी असं वाटतं की मला आत्महत्या करावीशी वाटते, तर त्यावेळेला इमिजिएटली आपण काही लगेच औषधोपचार करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या व्यक्तीचं असेसमेंट करणे, त्याचं काउन्सिलिंग करणे, त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते शोधून काढणे, त्याला वेगळ्या थेरपीज देणे. पण जर त्याला सारखे सारखे विचारायला लागले, त्याला अंडरलाईंग म्हणजे खाली त्याचे डिप्रेशन पण आहे, तर अशा वेळेला आम्ही वेगळ्या प्रकारचे अँटी डिप्रेसंट्स म्हणजे औषध देतो, ज्याच्यामुळे त्याचे जे विचार आहे ते कमी होतात. पण जर कुठल्या व्यक्तीने आत्महत्याचा प्रयत्न केला आहे, त्याला सारखे सारखे आत्महत्याचे विचार येतात आहे, तर अशा वेळेला नुसतं औषधोपचार किंवा नुसतं काउन्सिलिंग देऊन होणार नाही. अशा व्यक्तीला ॲडमिट देखील करावं लागतं, गोळ्या द्याव्या लागतात, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणजे काही काही लोकांना शॉक ट्रीटमेंट देखील द्यावी लागते. तर अशा डिपेंडिंग अपॉन की कुठल्या कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स आहे आणि काय लेवल आहे, सिव्हिरिटीची लेवल आहे, त्या प्रकारे आपण ठरवतो की फक्त काउन्सिलिंग करायचं की औषधं द्यायचे. लक्षात घ्या श्रोते हो, आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपण बोलतो आहोत आणि आपला जवळचा कुठलाही व्यक्ती, कुठलाही नातेवाईक त्याला या इथपर्यंतच्या ट्रीटमेंटची गरज पडणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. सर, आपण पाहतो की आपल्या विदर्भामध्ये तरी आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं भरपूर प्रमाण दिसतं, तर त्या बाबतीत आपण काय सांगू? आम्ही पण बरेच आता स्टडीज करतो आहे, आमच्याकडे पेशंट्स पण बरेच येतात आहे. मेनली डिप्रेशन, अंडरलाईंग डिप्रेशन या शेतकऱ्यांना असतो. मी हल्लीच मागच्या 10 दिवसांमध्ये 2-3 असे पेशंट्स बघितले जे शेतकरी होते बाय प्रोफेशन, आणि त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी त्यांना वाचवलं, त्यांना ॲडमिट केलं. जेव्हा त्यांच्याशी बोललो मी, तर माझ्या हे लक्षात आलं की या लोकांना डिप्रेशन आहे. तर त्याच्यामुळे असं म्हणू शकत नाही आपण क्लिअरली की शेतकऱ्यांचा पीक नाही आला बॉ किंवा आर्थिक काही प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यापेक्षा आपण हे बघायला पाहिजे की त्यांना जो अंडरलाईंग प्रॉब्लेम आहे, मानसिक आजार आहे, तो आपण ठीक केला पाहिजे.
हे सर्वात महत्त्वाचं. हेच मला विचारायचं आहे की जेव्हा एक शेतकरी आत्महत्या करतो, आपण पाहतो त्याच्यानंतर त्याची बायको जी आहे ती सगळं घर सांभाळते, शेती पण सांभाळते. मग आपल्याला हे असं का दिसतं? म्हणजे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये पुरुष जास्त आत्महत्याचं प्रमाण तिकडे आपल्याला जास्त दिसतं का? पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्यांचा जो ॲक्सेस आहे, जे लॉजिस्टिक्स आहेत, म्हणजे समजा जसं मी बोललो मगाशी की रिव्हॉल्वर, कीटकनाशक, काही पॉयझन आहे, फाशीचं काही इन्स्ट्रुमेंट आहे, तर याचा जो ॲक्सेस आहे पुरुषांमध्ये तो जास्त आहे, नंबर 1. आणि नंबर 2, स्त्रियांमध्ये जे मॅटर्नल इन्स्टिंक्ट असतं, म्हणजे आपले मुलं, आपण जर चाललो गेलो तर आपल्या मुलांचं कसं होईल, आपल्या नवऱ्याचं कसं होईल, जी प्रेम भावना आहे ही जास्त असते. त्याच्यामुळे स्त्रिया आत्महत्या करण्याच्या आधी जास्त वेळ विचार करतात, त्या इमिजिएटली आत्महत्या करत नाही. पुरुषांचं जे आहे त्यांना ॲक्सेस जास्त आहे त्या गोष्टींकडे, म्हणून ते प्रमाण जास्त आहे. अदरवाईज बायोलॉजिकली असं काही डिफरन्स नाही स्त्रियां आणि पुरुषांमध्ये. आणि हे पण सांगा सर की बरेचदा असं वाटतं की ज्या व्यक्तीला आत्महत्या करायला की बाबा मी आत्महत्या केली, तर ती जी समस्या असते तर तिचं काय, ती सुटणारी असते का? तर त्या बाबतीत पण थोडंसं मार्गदर्शन केलं तर. बिलकुल नाही. आत्महत्या केल्यानंतर तो व्यक्ती तर चालला जातो, पण त्याच्या अवतीभोवती जे लोक आहेत, जे ज्याच्यावर डिपेंडंट आहेत, त्यांची बायको आहे फॉर एक्झाम्पल, मुलं आहे, आईवडील आहे, जो त्या जिथे काम करतो आहे तो, ते जे लोक आहेत, एम्प्लॉईज आहे, त्या लोकांना आयुष्यभराकरता ही खंत राहते की आपण आपला जवळचा व्यक्ती गमावून बसलो. आणि तो व्यक्ती तर चालला जातो, पण आयुष्यभर आपण त्यांना मिस करत राहतो. त्याच्यामुळे आत्महत्या करणं हे नक्कीच कुठल्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही. निश्चितच आहे. ज्या कारणासाठी आत्महत्या एखादी व्यक्ती करते, तर ते कारण त्याच्यासाठी संपल्यासारखं होतं आत्महत्या केल्याने, पण त्याच्यामुळे कदाचित इतरांसाठी आणखीन समस्या वाढू शकतात, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. सर, भरपूर माहिती आपण सांगितली आहे. जाता जाता काय संदेश द्याल? मी हा संदेश देऊ इच्छितो सर्वांना की जसं आत्महत्या करणं हे काही सोल्युशन नाही, कुठल्याही प्रकारचं हे टोकाची पाऊल हे घेणे हे काही बरोबर नाही आहे. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तो तुमच्या घरच्या मंडळीशी, तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे मित्रमंडळी आहे, या लोकांना तुमचा प्रॉब्लेम सांगा. जर प्रॉब्लेम आहे तर नक्कीच सोल्युशन त्याला मिळेल, त्याला सापडेल. त्याच्यामुळे आत्महत्याचे विचार कधीही आले तरी घाबरू नका. इट इज ओके नॉट टू बी ओके. तरी काही खूप मोठी काही घटना घडली नाही आहे. खूप लोकांना, जवळपास 20-30% लोकांना आपल्या भारतामध्ये कधी ना कधी आत्महत्याचे विचार येत राहतात. याचा अर्थ असा नाही आहे की आता माझं आयुष्य संपलं, मी चुकीचा माझ्या डोक्यात विचार येतात आहे, मी पागल झालो, असं बिलकुल नाही. तुम्ही इमिजिएटली तुमचे जे निकटवर्ती आहे त्यांना भेटलं पाहिजे. फॅमिली मेंबर्सनी हे काम केलं पाहिजे की त्यांनी इमिजिएटली त्यांना एक तर काउन्सिलिंग केली पाहिजे किंवा डॉक्टरकडे नेलं पाहिजे. आणि तो जर प्रॉब्लेम सॉल्व केला आपण त्यावेळेला, तर तो व्यक्ती याच्यातनं नक्कीच बाहेर निघू शकतो. महत्त्वाचा सांगायचा मुद्दा हा की सुसाईड हे पूर्णपणे ट्रीटेबल, सुसाईड अटेम्प्ट म्हणा किंवा डिप्रेशन म्हणा, हे पूर्णपणे ट्रीटेबल प्रॉब्लेम आहे. आणि हे पाऊल उचलण्याच्या अगोदर तुम्ही पहिले हेल्प घेतली पाहिजे. तुम्हाला नक्कीच काही ना काही याच्यावर उत्तर सापडेल. निश्चितच सर, जीवन हे सुंदर आहे आणि या सुंदर जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा मार्ग आपण सर्व श्रोत्यांना आज सांगितलेला आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. निरामय.